नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवट. नमस्कार मित्रांनो, रवीला पोलिसांनी ठोकल्याच्या का आता बेड्या, तर सिद्धूला देखील आता भावनामुळे पोलीस अटक करणार. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, ह्या हरामखोर रवीने आतापर्यंत तुम्ही पाहिलंच असेल की श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये मात्र याचा सगळ्यात मोठा हात होता, पण अजूनपर्यंत या रवीचा खरा चेहरा कोणासमोर आलेला नसतो. पण तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे आजीने आता भावनाला तो काय पेनड्राईव्ह दिलाय त्यामध्ये सगळे काही CCTV फुटेज देखील असतात आणि व्हिडिओ देखील असतात. आणि हे सगळं सत्य आता उघडकीस येतं सिद्धू समोर देखील, कारण की आजीने तो पेनड्राईव्ह जरी भावनाला दिला असेल तर भावनाला हे सगळे पुरावे आता सिद्धूला दाखवायचे असतात. पण बिचाऱ्या सिद्धूला माहीतच नसतं की त्याच्यासोबत पुढे काय घडणार आहे, कारण की सिद्धूला वाटतं की आजीने कधीच्या काळातून भावनाला मदत केली, त्याच्यामुळे काहीतरी महत्त्वाचंच काम असेल. तर सिद्धू ज्यावेळेस मात्र तो भावनाचा पेनड्राईव्ह घेतो आणि तो लॅपटॉपला जोडतो आणि पाहतो तर त्याला सगळं काही दिसतं. म्हणजेच त्याला कळतं की श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये दुसरा तिसरा कोणाचा हात नाही तर माझाच हात आहे, कारण की माझ्यामुळेच ॲक्सिडेंट झाला आणि ज्या व्यक्तीसोबत माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये तो व्यक्ती मरला होता, तर त्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नसून तो श्रीकांत इनामदारच होता. तर हे सगळं सत्य सिद्धूला कळतं. त्यावेळेस मात्र सिद्धूला खूप वाईट वाटतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे आपला बिचारा सिद्धू आधीच कोणाच्या नादी लागत नाही आणि त्याच्या नादी जर कोण लागलं तर कोणाला सोडत नसतो. पण यामध्ये सिद्धूची काही चूक नसताना देखील मात्र बिचारा सिद्धू आता खूप भयंकर अडकलेला असतो, कारण की सिद्धूला कळतच नसतं की आता करावं काय, कारण की सिद्धूने आतापर्यंत भावनाला त्या केसमध्ये खूप सारी मदत केलेली असते. तर त्यामुळे आता भावनाला देखील खूप सारी मदत होत असते आणि भावना म्हणते की आता उद्या कोर्टामध्ये हे सगळे काही पुरावे आपण दाखवले आणि साबित केल्याच्या नंतर आपल्या वेंकीला आरामात सोडतील आणि भावना ह्याच आनंदात असते. तर बिचारा सिद्धू आता धोक्यात जातो, कारण की सिद्धूला कळतं की खूप मोठी त्याच्याकडून चूक झाली, कारण की बाबांचं जर त्यावेळेस मी ऐकलं नसतं तर आज आमच्यावरती ही वेळ आलीच नसते. कारण की भावनावरती त्याचं किती प्रेम आहे तुम्हाला माहितीच आहे. तिच्या प्रेमाखातीर सिद्धूने सगळ्या घरातल्यांच्या विरोधात जाऊन भावनाला एवढा सपोर्ट केला की चक्क तिला कोर्टामध्ये वेंकीची केस लढण्यापर्यंत तिला सपोर्ट केला. पण आता ह्या भावनाच्या मूर्खपणामुळेच आपल्या सिद्धूला देखील पुढे अटक होणार आहे, कारण की कोर्टामध्ये सिद्धू जाण्यास आता पुढे नकार देतो, कारण की सिद्धू भावनाला म्हणतो की मी कोर्टामध्ये येत नाही, त्याच्यामुळे तू जा. तर त्यावेळेस मात्र आता भावना म्हणते की सिद्धराज तुम्ही काय येणार नाही कोर्टात, काय झालं असं. तर त्यावेळेस मात्र सिद्धू सांगतो की भावना आज माझा मूड नाही आहे, कारण की आज मी कोर्टात जर आलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळे तूच कोर्टात जा. तर त्यावेळेस मात्र सिद्धूला अगोदरच माहीत असतं की श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये जे काही CCTV फुटेज भावना कोर्टामध्ये साबित करणार आहेत त्यामध्ये मी स्वतः आहे, त्याच्यामुळे मला अटक तर 100% होणारच आहे. त्याच्यामुळे सिद्धू भावनासोबत कोर्टामध्ये जाण्यास नकार देत असतो. पण ही भावना देखील सिद्धूला तिथे सोडते आणि म्हणते की ठीक आहे सिद्धराज, तुम्ही मला डायरेक्ट कोर्टाच्या बाहेर येऊन नंतर भेटा. पण ज्यावेळेस मात्र भावना जात असते त्यावेळेस मात्र सिद्धूच्या मनात एकच विचार येत असतो की आपण भावनाला सगळं काही सत्य खरं सांगून टाकूया, कारण की जर तिला कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर कळालं की श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये सगळा काही माझाच हात होता आणि माझ्यामुळेच ते सगळं घडलं तर खूप प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळे तिला खरं सत्य इथेच कळालेलं बरं. तर सिद्धू भावनाला परत माघारी बोलून घेतो आणि सिद्धू भावनाला सगळं काही सत्य सांगायला लागतो. पण मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की दुसरीकडे विश्वा घर सोडून निघून गेलेला असतो, कारण की विश्वा दुसरी तिसरीकडे कुठे नसतो गेलेला, कारण की विश्वाने घरी सांगितलेलं असतं की त्याच्या एका मित्राचं लग्न आहे. आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला माहिती आहे की आपल्या जानूला देखील आता विश्वाची किती काळजी वाढत असते. त्याच्यामुळे जानू म्हणते की विश्वाच्या कोणत्या मित्राचं लग्न आहे, कारण की त्याचे जे कोणी मित्र आहेत ते सगळे काही जानूला माहीत असतात. त्याच्यामुळे जानूला एवढी घाबरून जाते की जानू म्हणते की मला त्याच्या सगळ्या मित्रांना कॉल करून विचारलं पाहिजे. त्याच प्रकारे मात्र आता जानू ठरवते की आता विश्वाच्या घरच्यांचा कोणाचा तरी मोबाईल घ्यायचा आणि विश्वाच्या आईचाच मोबाईल घेते आणि त्याच्यावरून त्याच्या सगळ्या मित्रांना कॉल करून विचारत असते की आज लग्न कोणाचं आहे म्हणून. त्यावेळेस मात्र आता जानूला देखील ही बातमी कळते की बाहेर कोणाचंच लग्न नाही, तर मग विश्वा 10 दिवस गेलाय कोणाकडे. आणि दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की जयंतला देखील माहीत झालेलं असतं की मॅड कोण आहे आणि जयंतला देखील कळालेलं असतं की विश्वास सासवडला गेलाय. त्याच्यामुळे आता जयंत देखील ठरवतो की आता विश्वाला त्याच ठिकाणी गाठतो आणि त्याच ठिकाणी त्याचा कार्यक्रम संपवून टाकतो, कारण की तुम्हाला माहीतच आहे की हा जयंत देखील आता खूप डेंजर असतो, कारण की जयंतने आत्तापर्यंत जानूच्या आसपास आणि जवळ आलेल्या सगळ्याच लोकांना संपवलेलं असतं. आणि जयंत तुम्हाला माहिती आहे की कोणत्या देखील थरालाच जाऊ शकतो, पण याबाबतचा विश्वाने विचार केलेला नसतो. विश्वाला वाटत असतं की जयंत काही देखील करणार नाही, कारण की जयंतने आत्तापर्यंत कधीच काही केलं नाही, त्याच्यामुळे जयंत इथून पुढे देखील काहीच करायचं नाही. हे सगळं काय असं मात्र फक्त गैरसमज असतो विश्वाचा. तर आता विश्वाच्या बाबतची खरी बातमी देखील आता जानूला कळालेली असते. जानूला समजलेलं असतं की आता विश्वा त्याच्या मित्राच्या कोणत्याच लग्नाला गेला नाही, तर विश्वा बाहेर गेला कुठं हे बघण्यासाठी चक्क आता दुसरं तिसरं कोणी नाही मित्रांनो, तर चक्क आता जानू जाणार त्याला शोधण्यासाठी. पण आता त्याला शोधून फक्त जानू शांत बसणार नाही, तर आता जानू ज्यावेळेस मात्र त्याला शोधायला जाते त्यावेळेस मात्र जानूच्या समोर देखील भयानक सत्य उघडकीस येतं, कारण
कारण की विश्वाला मारण्यासाठी त्या ठिकाणी जयंत आलेला असतो आणि जयंत तुम्हाला माहितीच आहे की किती डेंजर आहे, कारण की जयंत विश्वाला मारायला देखील मागे पुढे बघणार नाही. तर मित्रांनो, इकडे आता सुपर्णा आणि सोबतच हा रवी ह्या दोघांचा देखील प्लॅनिंग चाललेलं असतं की उद्या कोर्टामध्ये सगळं काही पुरावे कसे सापडून पाडायचे. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की सुपर्णाला वाटत असतं की काही जरी झालं तरी ती केसमधून तो वेंकी बाहेर सुटला नाही पाहिजे, कारण की सुपर्णाला वाटत असते की तिच्या भावाला त्या वेंकीनेच मारलेला आहे ह्या भावनाच्या मदतीने. आणि बिचाऱ्या भावनाला वाटत असतं की यामध्ये कोणाची चूक नाही, तर सुपर्णाला काहीतरी गैरसमज झाला आहे आणि माझ्या भावाची तर काही मुळात चूकच नाही वेंकीची, त्याला देखील सुखरूपरित्या बाहेर काढायचा तिचा प्लॅनिंग असतो. पण या महामूर्ख सुपर्णाला थोडी देखील अक्कल नसते, कारण की सुपर्णाला माहीतच नसतं की खरा खुनी तिच्या आजूबाजूलाच फिरतोय. कारण की तुम्हाला माहीतच आहे की ह्या रवीने चक्क एक नाही तर आतापर्यंत 2 खून केलेले असतात. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की त्या ट्रक ड्रायव्हरच्या मदतीने ह्या रवीने आतापर्यंत सगळ्यांना पैसे वाटून हे सगळे दोन्ही खून घडवून आणलेले असतात, कारण की त्याला पैसा आणि प्रॉपर्टी हवी असती. तुम्हाला माहीतच आहे की श्रीकांत इनामदार हे किती श्रीमंत होता, त्याच्यामुळे आता त्याच्याच केसमधून रवीने खूप सारा पैसा देखील लुबडलेला असतो आणि सगळे काही पैसे लुबाडून आता त्याच ठिकाणी सुपर्णा आणि दोघंजण राहत असतात. तुम्हाला माहितीच आहे. आणि सुपर्णाला देखील अक्कल नसते की तिच्या स्वतःच्या भावाचा खून तिच्या स्वतःच्या नवऱ्यानेच केला आहे आणि तरी देखील ती दुसरीकडे शोधत असते की खरा खुनी कोण आहे. पण खरा खुनी तर तिच्या शेजारीच उभा असतो, हे तिला अजून देखील त्या गोष्टीची अक्कल आलेली नसते. तर दुसरीकडे तुम्ही बघसालच की आता एवढं मोठं भयानक सत्य आता भावनासमोर येतं की जी काही म्हणजेच आता तुम्ही पाहिलंच असेल की श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये जी काही CCTV फुटेज असतात त्यामध्ये सिद्धिराज आहेत हे कळाल्याच्या नंतर भावनाच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण की भावनाला कळतच नाही की नेमकं काय खरं आणि काय खोटं. तर भावना ठरवते की आता काही जरी झालं तरी कोर्टामध्ये हे पुरावे द्यायचेच. पण तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, बिचाऱ्या सिद्धूची काही देखील चूक नसताना मात्र आता त्याला ही शिक्षा होणार आहे, कारण की सिद्धूने आतापर्यंत भावनाला प्रत्येक संकटात मदत केली होती आणि पहिल्यापासूनच गाडे पाटील घराणं या केसला विरोध का करत होतं तुम्हाला माहीतच आहे. कारण की संपतला हीच गोष्ट वाटत होती की त्याच्या मुलाचं म्हणजे सिद्धूचं जर सत्य बाहेर आलं तर सिद्धूला आतमध्ये पोलीस टाकतील आणि सिद्धू पोलीस स्टेशनमध्येच काय जेलमध्ये शिक्षा भोगायला देखील तयार होईल. कारण की तुम्हाला माहीतच आहे की गाडे पाटील म्हणजेच आता संपत जो असतो तो आमदार असतो, त्याच्यामुळे आता खूप मोठा प्रॉब्लेम पुढे होणार, लोकांमध्ये त्यांची इमेज खराब होणार. ह्याच भीतीने मात्र संपत आणि अधिराज हे दोघेजण देखील मात्र सिद्धूला खरं सत्य सांगितलेलं नसतं आतापर्यंत. पण आता त्या CCTV फुटेजमध्ये सगळी काही माहिती बाहेर आल्यामुळे आता आपल्या बिचाऱ्या सिद्धूला कोर्टामध्ये हजर व्हावं लागणार आहे. पण या भावनाने देखील खूप मोठी चूक केलेली असते, कारण की सिद्धूने सगळं सत्य सांगून देखील त्या पेनड्राईव्हमध्ये सगळे काही फोटोज आणि व्हिडिओ असतात ते सगळे आता भावना कोर्टामध्ये देणार असते. तर भावनाला आता एकीकडे तिचा स्वतःचा भाऊ, तर दुसरीकडे श्रीकांत इनामदाराची केस, तर तिसरीकडे आपला सिद्धू. तर तिला ठरवायचं होतं की नेमकं महत्त्वाचं कोण आहे. तर आता कोर्टामध्ये केस पोचल्याच्या नंतर तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की बिचारा सिद्धूची चूक नसताना पोलीस त्याला अटक करायला जाणार आहेत. पण यामध्ये भावना म्हणते की सिद्धराजची काही चूक नाही, कारण की सिद्धराजने तर मला उलट मदत केली, जर त्यांनी जर असं काय केलं असतं तर त्यांनी मला मदत का केली असते. पण ह्या मूर्ख भावनाला हीच गोष्ट माहीत नाही की तिच्यामुळेच हे सगळं काय घडलंय. तिला काही गरजच नव्हती की श्रीकांत इनामदाराची केस उकरटून काढायची. आता त्याच्यामुळे आपला बिचारा सिद्धू अडकेल. पण मित्रांनो, खरा गुन्हेगार आणि खरा खुनी कोण असतो? हा रवी. तर ह्या रवीचं सत्य अजूनपर्यंत बाहेर आलेलं नसतं, कारण की तो सुपर्णाच्या आडून सगळे काही हे त्यांच्या विरोधात सगळे काही पुरावे गोळा करत असतं. तुम्हाला माहीतच आहे की ह्या रवीने हा सगळा मास्टर माइंडने हा प्लॅनिंग बनवलेला असतो. पण पुढे ह्याचा देखील सुपडा साफ होतो, तर पोलीस ह्याला देखील चक्क अटक करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. कारण की रवीला अशी तशी भयानक अटक होत नाही, तर रवीला चक्क आता जन्मठेपीची आणि सोबत फाशीची शिक्षा देखील होते. पण हे सगळं तुम्हाला खूप दिवसानंतर पुढे पाहायला भेटेल. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, भावनानं जो काही निर्णय घेतला कोर्टामध्ये पुरावे साबित करून, तर हे बरोबर केलं का चुकीचं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हरामखोर रवीला नेमकी कोणती शिक्षा झाली पाहिजे हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, विश्वा आणि जानू आता हे दोघेजण देखील एकमेकांना भेटतील का नाही, आणि जयंतला जर समजलं तर जानू जिवंत आहे तर जयंत काय करेल हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया संपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.